नमस्कार. आज आपण भारतीय राज्यघटनेतला एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. सरकारी आयोग. खास करून जे MPSC परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्य संबंधांचा अभ्यास करताना हा आयोग आणि त्याच्या शिफारसी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण सगळ्यात आधी एक साधा प्रश्न की राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सारखे वाद का होतात, त्यांच्यात तणाव का निर्माण होतो आणि हे सगळं सोडवण्यासाठी नक्की कोणता महत्त्वाचा आयोग नेमण्यात आला होता. चला तर याच प्रश्नांची उत्तरं शोधत आजच्या विषयाला सुरुवात करूया. आज आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सगळ्यात आधी आपण पाहू की केंद्र आणि राज्यांमध्ये तणाव का निर्माण झाला. मग बघूया सरकारी आयोगाची स्थापना कशी झाली. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे, राज्यपाल आणि कलम 356 यावर आयोगाचं काय म्हणणं होतं ते समजून घेऊ. पुढे आयोगाच्या इतर महत्त्वाच्या शिफारसी आणि शेवटी या आयोगाचा आपल्या राजकारणावर नेमका काय परिणाम झाला याचा आढावा घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. कोणताही उपाय समजून घेण्याआधी समस्या काय होती हे समजून घेणं गरजेचं आहे. तर केंद्र आणि राज्यांमध्ये हे संबंध ताणले का जात होते, मूळ प्रॉब्लेम काय होता? तर यामागे काही प्रमुख कारणं होती. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कलम 356 म्हणजेच राष्ट्रपती राजवट, जिचा वापर सर्रासपणे राज्य सरकारं पाडण्यासाठी केला जात होता. दुसरं कारण म्हणजे राज्यपालांची वादग्रस्त भूमिका. ते केंद्राचे प्रतिनिधी म्हणून काम करायचे की राज्याचे घटनात्मक प्रमुख, यावर नेहमीच प्रश्नचिन्ह असायचं. तिसरं म्हणजे अधिकार वाटपात केंद्राकडे झुकतं माप होतं. आणि चौथं कारण म्हणजे पैसा. आर्थिक संसाधनांच्या वाटपावरून नेहमीच मतभेद व्हायचे. याच सगळ्यांमुळे एका मोठ्या आयोगाची गरज भासत होती. आणि हाच वाढता तणाव कमी करण्यासाठी एक औपचारिक उपाय म्हणून भारत सरकारने पुढाकार घेतला आणि सरकार या आयोगाची स्थापना केली. तर सरकारी आयोग म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा भारत सरकारने नेमलेला एक 3 सदस्यांचा आयोग होता. याचं मुख्य काम होतं केंद्र आणि राज्यांचे जे सध्याचे संबंध आहेत त्यांचं व्यवस्थित परीक्षण करणं आणि ते अधिक चांगले करण्यासाठी काय सुधारणा करता येतील हे सुचवणं. या आयोगाच्या कामाच्या 2 तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. 1983 साली या आयोगाची स्थापना झाली आणि तब्बल 5 वर्षांच्या सखोल अभ्यासानंतर 1988 साली आयोगाने आपला अंतिम अहवाल सरकारला सादर केला. आता आयोगाची विश्वासार्हता कशावरून ठरते? तर त्याच्या सदस्यांवरून. याचे अध्यक्ष होते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती RS सरकारिया. त्यांच्यासोबत होते श्री B शिवरामन आणि डॉक्टर SR सेन. हे सगळे आपापल्या क्षेत्रातले तज्ज्ञ होते, ज्यामुळे आयोगाच्या कामाला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं. आता आपण येऊया या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. आयोगाने हाताळलेले 2 अत्यंत वादग्रस्त विषय, जे परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे राज्यपालांची भूमिका आणि दुसरं म्हणजे कलम 356. आता बघा, आयोगाने थेट समस्येच्या मुळावरच घाव घातला. खरी समस्या होती की कलम 356चा वापर करून राज्य सरकारं मनमानीपणे बरखास्त केली जात होती. त्यावर आयोगाने अगदी स्पष्ट उपाय सांगितला. त्यांनी म्हटलं की या कलमाचा वापर अत्यंत दुर्मिळ परिस्थितीत आणि तोही शेवटचा पर्याय म्हणूनच व्हायला हवा. इतकंच नाही तर कलम 356च्या गैरवापराला लगाम लावण्यासाठी आयोगाने काही कडक अटीही घातल्या. जसं की फक्त आणि फक्त घटनात्मक यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असेल तरच याचा वापर करा. वापरण्यापूर्वी राज्याला एक स्पष्ट चेतावणी द्या. राज्याने दिलेलं स्पष्टीकरण विचारात घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांनी जो अहवाल द्यायचा तो एक स्पीकिंग डॉक्युमेंट असला पाहिजे. म्हणजे त्यात राष्ट्रपती राजवटीची गरज का आहे याची ठोस कारणं लिहिलेली असली पाहिजेत. तसंच राज्यपालांचं पद हे निष्पक्ष आणि आदरणीय राहावं यासाठी सुद्धा आयोगाने काही महत्त्वाचे नियम सुचवले. जसं की राज्यपालपदी नेमली जाणारी व्यक्ती ही प्रतिष्ठित असावी, ती व्यक्ती त्याच राज्याची नसावी, ती स्थानिक राजकारणात सक्रिय नसावी आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे राज्यपालांची नियुक्ती करण्यापूर्वी संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलीच पाहिजे. चला आता पुढे जाऊया. आयोगाने केवळ समस्यांवरच बोट ठेवलं नाही, तर केंद्र आणि राज्यांमध्ये सहकार्याचं नातं वाढावं यासाठी इतरही काही महत्त्वाच्या शिफारसी केल्या होत्या. यातली एक सगळ्यात दूरगामी शिफारस होती कलम 263 नुसार एका स्थायी आंतरराज्य परिषदेची स्थापना करणे. याचा मुख्य उद्देश होता केंद्र आणि राज्यांसाठी एक असं कायमस्वरूपी व्यासपीठ तयार करणं, जिथे ते एकत्र बसून आपले मतभेद चर्चेतून सोडवू शकतील. या परिषदेसोबतच आयोगाने अजून काही गोष्टी सुचवल्या,
जसं की अखिल भारतीय सेवांना अधिक मजबूत करा, जेणेकरून प्रशासनात एक राष्ट्रीय दृष्टिकोन टिकून राहील. केंद्राने आपले शेष अधिकार म्हणजेच रेसिड्युअरी पॉवर्स वापरताना संयम ठेवावा आणि राज्यांना जास्त आर्थिक स्वातंत्र्य द्यावं, म्हणजे ते प्रत्येक गोष्टीसाठी केंद्रावर अवलंबून राहणार नाहीत. या सगळ्याचा मूळ उद्देश एकच होता: संघराज्य व्यवस्था अधिक मजबूत आणि सहकारी बनवणे. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. पाहूया इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या आयोगाच्या कामाचा आणि त्याच्या अहवालाचा पुढे जाऊन काय परिणाम झाला. हा एकच आकडा खूप बोलका आहे. 247. आयोगाने आपल्या अंतिम अहवालात एकूण 247 शिफारसी केल्या होत्या. यावरूनच लक्षात येतं की त्यांनी किती बारकाईने आणि सखोल अभ्यास केला असेल. हे खरं आहे की आयोगाने केलेल्या सगळ्याच्या सगळ्या शिफारसी सरकारने स्वीकारल्या नाहीत, पण एक गोष्ट नक्की झाली: सरकार या आयोगाने भारतातल्या केंद्र-राज्य संबंधांबद्दलच्या चर्चेला एक नवी आणि योग्य दिशा दिली. आणि शेवटी आयोगाच्या अहवालातलं हे एक वाक्य त्यांच्या संपूर्ण कामाचं सार सांगतं. ते म्हणतात, संघराज्य ही केवळ एक स्थिर संस्थात्मक रचना नाही, तर ती सहकार्याने काम करण्यासाठी केलेली एक कार्यात्मक व्यवस्था आहे. हे वाक्य आजही आपल्याला विचार करायला लावतं की एक देश म्हणून आपण सहकार्याचा मार्ग निवडतोय की संघर्षाचा.